परफॉर्मन्ससाठी. प्रथमतः तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या सोशल मीडिया अवॉर्ड फंक्शन 2024 मध्ये. आणि आता आपण जाहीर करणार आहोत या रील कॉम्पिटिशनचा विजेता. अँड द अवॉर्ड गोज टू सचिन नाईक. यानंतर टीम झेवियर्स पुन्हा एकदा घेऊन येत आहेत तुमच्यासाठी एक धमाकेदार परफॉर्मन्स. चांदीचा कमर बंद खनखन बागड्यांचा हिरवा पिवळा रंग लावणी केसात गजरा पांढरा शुभ्र दिसते इतकी सुंदर कोणीही होईल दंग. काळी कुर्ती घालून आली ती बोलली हो भेटाना नदीच्या पाठीशी होले होले आली ती माझ्या पाठीशी बोलली हो भेटाना नदीच्या काठीशी. तांबडी चांबडी चमकते उन्हात तांबडी चांबडी चमकते उन्हात तांबडी चांबडी चमकते उन्हात तांबडी चांबडी चमकते उन्हात. जोरदार टाळ्या. क्या बात आहे. जबरदस्त असा परफॉर्मन्स या मंचावर झाला. पण आता ती वेळ आलेली आहे आणि आपण जाहीर करणार आहोत YouTube ब्लॉग कॉम्पिटिशनचा विजेता. अँड द अवॉर्ड गोज टू. अरे थांबा थांबा थांबा. हे सगळं पाहून नक्कीच तुमच्या मनात बरेच प्रश्न निर्माण झाले असेल की नक्की चाललंय तरी काय. तर चला, त्यासाठी तुम्हाला सुरुवातीपासून बघावं लागेल. हॅलो फ्रेंड्स, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आतापर्यंत तुम्ही मला भरपूर प्रेम दिले. आता मी एका यूट्यूब ब्लॉग कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतो. आता त्यासाठीचा विषय काही मला सुचत नाहीये. सो प्लीज मला DM करा, कमेंट करा आणि मी कोणत्या विषयावर व्लॉग केलेलं तुम्हाला आवडेल ते मला सांगा. आपल्याला व्लॉग कॉम्पिटिशनचा विनर व्हायचंय. सो नक्की मला विषय सुचवा. अरे काय करतोयस? बाजूला ठेवते सगळं आणि अभ्यास कर, त्याने भलं होईल तुझं. अगं आई, तुला माहितीये का यूट्यूब ब्लॉगरची एक कॉम्पिटिशन आहे आणि मला ती कॉम्पिटिशन जिंकायचीच आहे. पण अगं कोणत्या विषयावर व्लॉग बनवू ना हेच सुचत नाहीये. म्हणून मी माझ्या फॉलोअर्सना सांगत होतो की मला विषय सुचवा. तुला विषय हवाय ना? हो बाबा. मग चल, आमच्यासोबत येतोस? बघ, तिथे नक्कीच मिळेल तुला तुझा विषय. पण तुझ्यासाठी थोडं कठीण आहे. ही कॉम्पिटिशन जिंकण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. ठीक आहे, चल तर मग. आई, किती वेळ चालायचं अजून? तुम्ही दोघे सुद्धा आता दमला असाल. आपण ना त्या झाडाच्या सावलीत थांबू जरा. तूच रे माझा पुंडलिक. पुंडलिक कोण गाई? आणि मला का पुंडलिक म्हणालीस? अरे बाळा, हे आपल्या आजूबाजूला जे असंख्य वारकरी दिसत आहेत ना, त्यांच्यासारखाच पुंडलिकही कृष्णभक्त होता. हे सर्व वारकरी परमेश्वर दर्शनाची वाट बघतायत. पण खुद्द भगवंताने त्याच्या परमप्रिय भक्ताची वाट पाहिली होती. काय? भगवंतांनी वाट पाहिली होती? थांबा बाबा, मला माझा विषय मिळाला. या वारीवरच मी माझा ब्लॉग बनवतो. मी लगेच माझा कॅमेरा ऑन करतो. मन मंदिर में सजे बिहारी मनमोहन तेरी छवि अति प्यारी. मन मंदिर में सजे बिहारी मनमोहन तेरी छवि अति प्यारी. बंसी बजैया रस रचैया तारनहार मेरे तुम ही केवैया. तुमसे बड़ा कहाँ कौन कन्हैया. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण
आई पुंडलिक तर कृष्ण भक्त होता. मी कुठे कृष्ण भक्त आहे? मला का पुंडलिक म्हणालीस? पुंडलिक हा निस्सीम मातृपितृ भक्त होता. त्यांची सेवा त्याच्यासाठी भगवंत भक्ती बनली होती. पुंडलिकाच्या सेवावृत्तीची आणि भक्तिभावाची परीक्षा घेण्यासाठी आणि त्याला आशीर्वाद देऊन त्याचं कल्याण करण्यासाठी स्वतः भगवंत आहे. शोधून शिमला जीवातारे साध तुलाही पोचल का दारोदारी हुडकल भारी थांब तुझा कधी लागल का श्याम गुरारी कुंज विहारी तोष विहारी भेटल का वाट मनाच्या गावाची आज कोणी तरी रावल का राहतो माऊलीच्या जिव्हारात जो डोलतो मातलेल्या शिवारात तो जो खुल्या कोकिळेच्या गळी बोलतो दाटुनी तोच आभाळी थंबतो नाचवे बीज जो ज्ञानाभाच्या उडी होई काठी कधी आंधळ्याच्या करी एवढी लाट येतो किनाऱ्यावरी तोल सारा जगाचारी तो सावरी राहतो धुमनी या जनी जीवनी एका पाशाणी तो सांग मावलता पुंडलिका, मी भगवंत स्वतः तुझ्या दारी आलोय. बाहेर ये मला भेटायला. भगवंता मला क्षमा करा. माझे माता पिता आता विश्रांती घेत आहेत. मी बाहेर आलो तर त्यांची निद्रा भंग होईल. मला क्षमा करा प्रभू. प्रत्यक्ष भगवंताला तू वाट पाहायला लावणार आहेस का? मग निदान मला आसन तरी दे. भगवंता सध्या हे वीटच मी तुम्हाला आसन म्हणून देऊ शकतो. त्याचा स्वीकार करा. ठीक आहे पुंडलिका, मी माझ्या भक्ताची वाट पाहत या विटेवर उभा राहीन. भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला आत्ता मला समजलं तू मला पुंडलिक का म्हणालीस. पण बाबा, पुंडलिकासारखेच आणखी भक्त असतीलच ना? अरे हो, असाच एक पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन असणारा भक्त म्हणजे संत गोरा कुंभार. संत गोरा कुंभार? गजर माऊलीचा गजर गजर माऊलीचा गजर
मित्रांनो, गोरा कुंभाराची गोष्ट ऐकून नक्कीच तुम्ही भारावून गेला असाल. या वारीची सुरुवात आळंदीहून झाली, कारण तिथूनच संत ज्ञानेश्वरांची पालखी निघते. ज्ञानेश्वर महाराज म्हणजे तेच ना, ज्यांनी पसायदान लिहिलं? आम्ही रोज शाळेत म्हणतो. हो हो, तेच. मग ऐक तर. थांबा थांबा बाबा, कॅमेरा रोलिंग अँड ऍक्शन. स्वारी वाघावर बसून येते. वाघावरून यायचं काय कारण? कारण अहंकार. आम्हाला टिपवायचा बेत दिसतोय त्यांचा, मग आपण त्यांना सामोरं गेलंच पाहिजे. माते, तुझ्या कडेवर घेऊन चल आम्हाला. हे इतके लोक धावत का येत आहेत? एखाद्या गावातून पालखी येत असेल. अरे, अशा अनेक गावातून या पालख्या येतात आणि पंढरपूरच्या दिशेने जातात. आई, ही पालखी कोणाची आणि कुठून आली आहे? बाळा, ही पालखी आहे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची, आणि ती आली आहे देहू गावाहून. ओके ओके, म्हणजे आता तुम्ही मला पुढच्या संतांची माहिती सांगणार आहात, बरोबर? माझ्या व्ह्युअर्सला पण मला सांगू देते. सो गाईज, आपले पुढचे संत आहेत संत तुकाराम महाराज. छत्रपती शिवाजी महाराज की
विठ्ठलाची नाम अशी माझी स्थिती झाली आहे. मी आता माझा नाही, तुमचाही नाही, मी आता विठ्ठल झालो आहे. आता मी वैकुंठाला जाणार. मित्रांनो, या वारीचा आणि माझ्या व्लॉगचा इथेच शेवट होत आहे, कारण आम्ही आता पोचलोय पंढरपूरला. सो फ्रेंड्स, आपल्या संस्कृतीत परंपरेत किती गोड किस्से आहेत याचा अनुभव घेताना मला तर खूप शिकायला मिळालं. आय होप हा व्लॉग तुम्हालाही खूप आवडला असेल. तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि या व्लॉग कॉम्पिटिशनचा मला विजेता करा. सो बाय बाय गाईज, भेटूया आपल्या पुढच्या व्लॉगमध्ये. काय हो मंडळी, मला असं वाटतं आता तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळाली असेल. आता पाहूया नक्की विनर कोण झाले ते. अँड द अवॉर्ड गोज टू पार्थ पवार. Amazing.